मजेत आहे ना? पण बापा मी मजेत नाही आहे. मित्रांनो, आपण जे नवीन नवीन हे व्हिडिओ बनवत आहो, आम्ही एवढी मेहनत कशासाठी करतो? तुमच्यासाठी करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असेल तरीसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे, तर मला हे चांगलं नाही वाटत आहे. तर प्लीज मला तुमच्या सबस्क्राईबची खूप आवश्यकता आहे. कारण की माझं यूट्यूबवरती अर्निंग होण्यासाठी मला माझे 1K सबस्क्रायबर कोणत्याही हालतीमध्ये कंप्लीट करायचे आहे. मित्रांनो, प्लीज तुमच्या हात जोडून विनंती करते, जे बी नवीन व्ह्यूवर्स असतील ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब करसाल ना, माझं मोटिवेशन पण खूप वाढणार आहे आणि मला खूप मदत होणार आहे. तर कोणाला काही मदत करायची आहे, आपण दुसऱ्यासाठी काही करू तर शकत नाही, पण कदाचित एक सबस्क्राईब जरूर करू शकतो. त्याला काही लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. पाहते मी आज या आजीला कोण सबस्क्राईब करते, आजीची कोण मदत करते. माझ्यासाठी खूप मदत होऊन जाणार तर तुम्ही एक सबस्क्राईब माझ्या चॅनलला करसाल तर. प्लीज मित्रांनो, माझ्या लाडक्या व्ह्यूवर्स लोकांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन तुमच्याकडे हा पहिल्यांदा व्हिडिओ आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहा मग पूर्ण व्हिडिओ. आम्ही एवढं मेहनत तुमच्यासाठीच करतो, तर प्लीज चॅनलला सपोर्ट असू द्या आणि नक्की सबस्क्राईब करा. आता माय हे का उदास झाली एवढी? अंतकला अंतकले काय झालं व? आता बाई गेली ना बाई तनू, माहेरी गेली माहीत तनू. एका दिवस राहिली पुरं घर खिलावून गेलं होतं. सांग बापा, सासूला भलं दुःख होते माय. आता लेक सासरी तर जाईनच ना, माहेरवर आल्यानंतर सासरी तर जाणारच आहे ना. नाकात बंद करून आणतात बाई नंदाया, करू कंटाळला जीव. आता बाई आता ननद बाई सासरेच गेल्या ना, कोणत्या काय मिशनवर थोडा गेल्या, काही येतील ना जाता. रक्षाबंधनला येतील, नाही तर म्हणतात कशाला ना कशाला आता आखाडी येणार, पहिली आखाडीला येतील. येणं तर चालूच राहणार आहे ना. प्रत्येक मायचं मन असते लेकीनं घरी राहो, पण आता लेक जर घरीच राहणार तर सासरले कधी नांदणार? हे संस्कार नाही दिले मी तनुले संस्कार आहेत. आपल्या सासरीना द्यायचं. 4 दिवस असतात माहेरमध्ये बाई, 5व्या दिवशी आपल्या सासरी जास्त लागते कोणत्याही पोरीले. प्रत्येक पोरीची हेच गोष्ट आहे. माईबापाच्या घरी काही सुखी नसते. मायाच्या माईबापाच्या घरी सोनंही असलं तर लेकीच्या काही कामाचं नाही आहे. असं मन नाराज करू नको, खुश राह. आताच तर गेला नंदबाई बापा, बघा आताच मी पाणी वगैरे टाकलं बाहेर, हळदी कुक्कू लावलं आणि आले आतमध्ये. जाऊ द्या ना आता बाई, येतीलच नंतर नंदबाई, आता घरीला येतील. येतं काय? अरे सुनबाई, तुमचे भाऊ आणि तुम्ही आजच निघाले का? हो बाबा, आम्ही आजच निघालो म्हटलं. आता अधिक महिना राहिलाच किती दिवस बाबा. अनिता चालली का हो माय? तर भावाले काही पाहुणचार घेऊन जाय. नाही आजी, पाहुणचार कशाले बाप्पा. आता बहिणीलेच अधिक महिन्यासाठी पाहुणचार घ्यायला करून चाललो बाप्पा. आता जवळवाले बोलावून घेतो, मग आता तिथंच पाहुणचार होईल ना. आता चहा नाश्ता घेतला बस झालं. सांगो माय, कोयली चालली गेली, तुम्ही चालले बापा, आणि ताई चालली, आणि आमची नात बी चालली गेली. घर तर खालीच वाटा ना आता बापा आम्हाला. बाई माय, महाराणी कुठे चालली का हो? सांगत नाही. त्या भाऊला एवढं माहीत झालं मध्ये, अधिक महिन्यात चालली, सांगत नाही तो आता. अनिता आता बापा, आता बाई तुम्ही तयारी चालू होत्या बाई ना. तनूताई चालल्या होत्या, त्यांची बिदाई करून दिली. आता कोयल पण गेली, तर मग आता अधिक महिना राहिलाच किती दिवस वाहत्या बाई. जाते ना म्हटलं मी अधिक महिन्याले. आता भाऊला घ्यायला तर काय थांबू काय मी आता? पण बाई तुला माहिती आहे ना, आता मायगून करणं होत नाही. हे जीवितलं म्हटलं खाण्या बनवणं म्हणजे याच्यात काय सांगून फायदा बाई. तिच्या हातचं खाणं खाल्ल्यापेक्षा एखादा मेचा डबा खायला पुरते. बापरे, माई तारीफ लेस होते या घरात नाही. मग आता ते शिकली नाही रे ही जुही, तिला काय स्वयंपाक जमत नाही बापा. ते कोयली गेली, मग काय तुझ्या काय सुना काय घरीच राहतील काय? जातील नाही ते अधिक महिन्याले. पण आता बाई आपल्या खायचं कसं मग आता? मग आता त्या खायसाठी त्या जातील नाही का बा? काही बी बोलणं नाही रे. ती लेख कशी आली अधिक महिना करायला? तेही दुसऱ्याची लेख नाही आहे का? पण माय अनिता कसं बा बेना, मग आमचं खायचं आहे आता. आता बाई तुम्ही काही काळजी करू नका. मला माझ्या संसाराची आणि माझ्या घराची खूप ओढ आहे. आता बाई मी फक्त 1 दिवस राहते, आजचा दिवस राहते. उद्या मी यांना फोन करून बोलावून घेईन. मग यांना पण जेवण खाऊन केलं की आम्ही त्या संध्याकाळी निघून जाऊ. अरे वा, मग मस्त आहे. हे मात्र खूप चांगली गोष्ट आहे बापा. सूरज, त्या बहिणीला संस्कार लय चांगले बापा. म्हणून तर मला नाव कोणत्या सुनीचं निघतच नाही लवकर तोंडातून, फक्त मा अनिताशिवाय. पा किती समजदार सून आहे. एखादी 2 पायरी असती बापा. पण मला सूनबाईला 2 पायर यांना पसंत नाही आहे. 2 पायर सुंदर आली ना तर मी 4 पायर येतो, हे माही खासियत आहे. पण माही सून हे काही 2 पायर येत नाही. तिला माहिती आहे सासू 4 पायर येते म्हणून आपली. अशी माही गोष्ट आहे. पण माही सून लय समजदार आहे. पा स्वतःच म्हणते बापा 1 दिवसात येतो म्हणते आता बाई. अशी सून सगळ्याला भेटो बाई अनितासारखी. चला आता बाई येते मग. उद्या हे येतील मग घ्यायले, मग मी येऊन जाईल. चल आजी, लवकर चाललो आम्ही मामाच्या घरी. येऊ मग परवाच्या दिवशी. थांबणार रे मा बाबू. मग तू थांब बापा, जाऊ दे ना मम्मीले. नाही वा आजी, मामाच्या घरीला मजा आहे. आपल्या घरी एवढी मजा नाही येत. मला मामाच्या घरीला गमते. चल आजी मामा लवकर. पाय रे बापा, पाय रे. आजीला भुलला वाटते इतकं लवकर. गेला नाही अजून आजीच्या घरी दुसऱ्या. या आजीला भुलला वाटते. नाही आजी, भुललो नाही, पण मामाच्या घरीला मजा येते. मामा चला लवकर. आजी आम्ही येतो 2 दिवसात. बरं बाबू, बरं. पाय सुनबाई, 2 दिवसाचं म्हणून चालली.
म्या नाही म्हटलं तास म्हटलं. मला तिसऱ्या दिवशी तर 1000 लागशील तू. हां, उद्या पाठवून देतो मी घ्यायला तुले. हां, हो हो आत्याबाई, मी तुम्हाला बोलायचा चान्स देणार नाही. मी परवाच्या दिवशी चालली येते. आज राहणार. हां, उद्या पाहुणचार करू आणि बस परवाच्या सकाळले मी हजर आहो घरी. टेन्शन नका घेऊ तुम्ही. बाबा, आजी आणि जुही चाल येते मी. हां, हो हो, ये. हो मॅडम, तिथं आरती ताट घेऊन उभ्या राहता का आता? जा ना, काही बनवा ना काही. आत्याबाई, ताईनं सर्व बनवून घेतलं पहिलेच, टेन्शन नाही मला. आता ताईने स्वयंपाक सर्व बनवला. मी आता ताटं वाढते, तुम्ही जेवून घ्या लागेल तर. बरं बाई, पाय अनिता सुन स्वयंपाक पाणी करून चालली बापा. किती चांगली आहे ना अनिता. हो हो, अशा सुनीचा फायदा उचलतो तू. राहू दे. नाही हो माय, लाडाची सुन आहे माई. आता हे आहे फक्त जुही, अजून स्वयंपाक नाही शिकली ढोंबडी. जाय आण लवकर वाढून. आत्याबाई आणते ना, बसा तुम्ही, मी आणते वाढून. सोमल्या तुम्हाला आल्या का? राहा ना म्हणा बापाच्या घरी. अधिक महिना संपलाच नाही का? खबरदार येईल घरात नाही एंट्री देते मी घरात. नवऱ्या सहित बाहेर वा, लवकर बाहेर वा घराच्या. पाहिजे माय, आल्या मोठ्या साड्या गिड्या खाऊन आल्या बापा नटून टाटून. सांग, कोणाची माय जात असते का पोरी लेगिले अधिक महिन्यासाठी घ्यायले? तुला या लागलो ह्या दोघींमुळे. हो ना, पाऊस आले ना. मी पाऊस आले ना सुमित्रा, पाऊस आले ना मी. कुठे घुसवायला हो तुम्ही? आल्या मोठ्या साज शिंगार करून बापाच्या घरून नटून टाटून. चला हां, काही जागा नाही घरात तुम्हाला. या जा बाप्पाच्या घरीच राहा, तिकडंच राहा. जा रे तुम्ही, घर जवळ बनून जा. काही जरूरत नाही आहे मा घरी यायची, काही जरूरत नाही आहे. तुमच्या बायका घ्या, तुमच्या सासऱ्याच्या घरी जाऊन बसा. काही जरूरत नाही आहे घाल तुमची. मला होते काय होय तमाशा. गावातील लोक काय म्हणतील गावातील लोक? चांगलं म्हणतील का तुले? 2 सुना आहे, सुनांले म्हणून टोली चालल्या जा. झालं असेल 2-3 दिवस मागं पुढे. त्यात काय आहे? आली ना पोरगी घरी आपली, आली ना घरी. हा बाबा, आली घरी मोठी. म्हटलं फोन लावला परेशान झाले मी. म्हटलं अधिक महिना राहिला किती दिवस राहिला? तुमच्या सुनीला तर फक्त राहायलाच पाहिजे, मजा उडायलाच पाहिजे. दुसऱ्याचा लेख पाहिजे काही नसो, फक्त आपलं आपण साधून घ्या. तू तेल टाके पाय नको करू सुमित्रा, थांब. समजत नाही का तुले? का भावजा आहेत त्या जरी झालं तरी कमायचं बरोबर आहे का? असं सुनवायला म्हणणं चाललं जा इथून. आता बाई, काय गलत केलं माया आम्ही? आता सांगा बरं. आता लेखबाई गेल्या अधिक महिन्याले, मोठे बाबा आहेत, काकू आहे, तर कोणी पाहुणचार करते? पाहुणचार होत असते ना. लेखबाई काय म्हणतात? लेखबाई काय एकाची असते का? सगळे बोलावतात. आता बाई, ताई बी बरोबर बोलू राहिल्या. मी काय जाणून राहिली नाही बापा, काही ना काही असते म्हटलं. आता माझ्या आजीनी यांना म्हटलं थांबून जा पाहुणे पहा. आम्ही त्याच दिवशी निघणार होतो, परंतु तुम्ही झाला अचानकमध्ये. नाही तर आम्ही थांबणार नव्हतो बरं. आम्ही निघणार होतो. बघा, मी साडी वगैरे पण घातली होती. तुम्ही आल्या अचानकमध्ये, तिथे तमाशा करायला लागल्या. त्यामुळे पुरा गोंधळ झाला. हे लगेच तुमच्या मागं आले. सुमित्रा ताईला घेतलं आणि मला घ्यायला आले. त्याच दिवशी आम्ही वापस आलो ना. हो आई, बरोबर बोलली तनू. असं काही नाही आहे. तो मनात जे वाटलं तसं काही नाही आहे की आम्हाला आमच्या सासऱ्याच्या घरी राहायची लय खुशी आहे. असं काही राहणार आहे आम्ही? कोणत्या जवायला खुशी असते? सासऱ्याच्या घरी आयुष्य थोडा काढायचं असते. आम्ही तर आमच्याच घरी परत येणार आहे ना. आम्हाला आमच्या जिम्मेदाऱ्या माहीत आहे आई. आम्ही असं काय करणार आहे? माय पाय ना आई, पाय म्हटलं 4 दिवस आले नाही सासरवाडीत नाही. पाय बायकांचे जवान बोलू राहिले. पाय ना माय, सगळे बायको चिकूनच आहे ते. आई बरोबर आहे ना. आता कसं झालं माहिती आहे का? आता मी तर जातच नाही, तुला माहिती आहे. मी कामातच बिझी असतो. मी कधी जातो माझ्या सासरवाडीले. पण आता यांना अधिक महिना आहे. आता मागच्या अधिक महिना गेलतो, दिवाळी गेलतो एक बार फक्त, 2 वर्ष अगोदर. मी जातो का माझ्या सासरी? नाही जात ना. पण आता त्या लोकांनी एवढा आग्रह केला पा आई, म्हणून थांबा लागलं. तुला माहिती आहे ते पूर्व कुठंच थांबत नाही. हो आता बाई, कुठंच थांबत नाही बरं. बस आता ते पाहुणचार वगैरे केला मोठ्या बाबाच्या घरी, काकूच्या घरी, म्हणून 2 दिवस लेट झाले. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आमच्या मनामध्ये थोडं होतं काही असं की ननदबाई राहिल्या तर जायला नाही पाहिजे. आता आम्हाला वाटलं देवर्षी येतील आणि चालले जातील तुम्हाला घेऊन ननदबाईला घ्यायला. आम्हाला असं वाटलं बा की दादा जातील, म्हणून आम्ही थांबून गेलो. दादाला फोन करत होतो तर दादाला फोन लागत नव्हता. वहिनीच्या गावामध्ये नेटवर्क नाही आहे. हो, जाऊ द्या. चला सुनबाई, चला या बरं अंदर. या रे, तुमच्या माशनांदी नका लागू, या. खबरदार, या काही सुनी ना घराच्या अंदर पाय ठेवला ना तर मावने खराब कोणती बाई राहणार नाही. बॅग असेल घराच्या बाहेर फेकून देईन. बोलू राहिली वा? काय बोलू राहिली? ओके ना, हेड गाऊ नका तुम्ही. या घरात तुमची चालते काय एवढी? बाबा, तुम्ही राहू द्या ना बाबा. कशाला बोलता? आईच्या म्हणतात ती. हे सगळं घर आईने चाललेलं आहे. आईला सगळं समजते. तुम्ही का सुनींच्या बायकावात येऊ नका म्हटलं. मायचं बरोबर आहे. कोणती माय घ्यायला जाते देखील मामाईला घ्यायला या लागलं. सुमित्रा, काय आहे? तुला कळत नाही का? तुझा भाऊ आहे, तुझ्या भाऊजा आहे. तू फक्त आग लावायचं काम करू राहिली का? बापा, तुम्ही ननदलंय विलनच बनवून टाकता तुम्ही लोक. मी एवढी चांगली ननद मा माईला संग चालली आहे, एखादी रुसली असती. माय भाऊ गेले बापा बायकांच्या घरी, मला माय संग यायला राहिलं. एक शब्द बोलली नाही बाबा. आणि तुम्ही मावर आलो राहू राहिले. हे माय म्हणून राहिली. माय जे बोलू राहिली ते बरोबर बोलत असते. मी तर फक्त आईच्या सपोर्टला मावर ब्लेम देऊ नका बाबा की ननद खराब आहे, ननदमुळे आग लागू राहिली. तुमच्या घरातल्या आग आहे त्या, मला नका सांगू. तुझ्या भाद्र्या सुनांना सांगा. म्हटलं ननदचा अधिक महिना राहायला करायचा. मस्त गाव गुरु राहिल्या, मस्त बापाच्या घरी मजा मारू राहिल्या. दुसरं असते
राहते, आपलं आपलं जळते आणि दुसऱ्याचं काही जळत नाही असं म्हणणं आहे तुमच्या सुनांचं. तुमच्या सुनाने समजून सांगा मला सांगितल्यापेक्षा. पाय हो आई, पाय बाबा काय म्हणून राहिले मला. आई सगळं ऐकलं मी काय कोणाची ऐकणारी नाही आहे आणि कोणाची दबेल नाही आहे, ना पोराची दबेल आहे ना कोणाची दबेल आहे. सगळं म्हटलं मग बापाचा हिस्सा भेटला तर वावर विकलं तर बापानं हिस्सा टाकला भावाच्या वावरात नाही तर हे घर बांधलं, ना तर बापानं बांधलं ना भावानं बांधलं. हे म्हटलं माहेरची प्रॉपर्टी आहे, घर वावरात हिस्सा टाकला वावर विकलं मग घर बांधलं. चला पटकन बोरिया मिसरा उठला निघा इथून. काही जरूरत नाही आहे घरात नाही. तुम्हाला तुमच्या सासूच नाही पडली, सासू काय काही ननद आली नाही आपली. मारे तिकडं अधिक महिना करू राहिले. सगळ्या ननदचा अधिक महिना राहिला आहे आणि तुमचेच अधिक महिने चालू आहेत तिकडे. काही जरूरत नाही, चला फुटा इथून लवकर फुटा इथून. काही जरूरत नाही, घरात आहे तुमची. आत्याबाई असं कशाला बोलू राहिले बाप्पा, आमच्या मनात असं काही नव्हतं आत्याबाई, खरं सांगते तुम्हाला. काही जरूरत नाही आहे, चला फुटा लवकर इथून. काही जरूरत नाही आहे हळद राहायची. सुना हो निघा आणि पोरंही निघा, तुम्ही दोघे जण निघा. काही काम नाही आहे हळद राहायचं. काम चोर लेखायच्या दोघेजणी. तुम्हाला वाटलं ननद येईन स्वतःचा अधिक महिना माय करी आणि चालली जाईल, म्हणजे माई पोरीचा अधिक महिना मी करत राहीन तर तुम्ही काय कामाचे, तर निघा लवकर. आई असं कशाला बोलू राहिली आम्हाला तू? हे घर आमचं आहे आई, तुला सोडून आम्ही राहू शकतो का? जा ना सासू सासऱ्याच्या घरी राहा ना. सासू सासरे सर्व काही आहे तुमच्यासाठी, त्याला जा निघा इथून. आता माय काऊ गुंपाबाई काय चालू आहे माय हे काऊन कलावती हाकलू राहिली बाई सुनानले. काय झालं बापा यांच्या घरी आता? सुमित्रा आली वाटते, या सुना आल्या वाटते बेना अधिक महिना करून. हो माय कोयले सांगू राहिली बेना महिना येऊ राहिली म्हणून. हे आली वाटते आजच आणि कोयली आली आजच. सांग बाई डाळ भाताच्या भाजीचा मी डाळ भाजीच्या चा वेल घ्यायला आली बेना, पानं घ्यायला आली. यांच्या घरी अलग तिथं चालू आहे. काऊ बाई काय झालं हो माय, काऊन एवढे भांडणं चालू आहे? ती सासू काऊन एवढी हरकाट करू राहिली, हरकाटपणा करू राहिली? शांता काकू बघा ना, बघा म्हटलं आता बहिणीला जिद्दीच पेटला बाई ना. आम्हाला म्हणतात राहूच नका. आता 4-8 दिवस राहिलो बापा शिल्लक. मायच्या घरी राहिलो, मी पण राहिली आणि ननदबाईला आणायला जाणं राहून गेलं. तर बघा आत्याबाई म्हणते तुमचं काहीच काम नाही आहे म्हणते, राहा म्हणते तुमच्या माईबापाच्या घरी. आता माईबापाच्या घरी तर आहे सर्व काही, पण इज्जत न राहणं म्हणजे सासरलाच असते ना. आता आईबाबांना एवढं मनानं लग्न केलं, एवढं मोठं लग्न केलं, आम्हाला आमच्या सासरी पाठवलं. मायबाप कितीही अमीर असले तरी आमच्या काय कामाचे, आमचं घरच कामाचं आहे ना. बघा आत्याबाई अशा करेल आमच्यासोबत. ननदबाईला घ्यायला आम्ही गेलो नाही कोणी. मोठ्या ताई गेल्या त्यांच्या माहेरी, मी गेलती माहेरी. आता मोठ्या ताईच्या घरी गेल्या म्हणते तिकडं माहेरी तर तिथं मग आता मोठी आई काकू सगळ्यांनी आमचार पाहुणचार एखादा दिवस तर शिल्लक होतेच ना. तर आत्याबाई म्हणते राहू नका घरात नाही. तर शांताबाईला काय सांगू राहिली, शांताबाईला काय सांगू राहिली, सगळं माहिती दिले तुमचे नखरे सुनांचे. माय शांताबाई म्हटलं माहिती लेक आली माय लेकेली मी घ्यायला गेली स्वतः अधिक महिन्याने. एक नाही गेलो, एक पोरगं ना एक सून, कोणीच नव्हतं. आता आल्या हुबडतोंड्या मापुरीला घेऊन आल्यावर राहिल्या आल्याचा तोंड दाखवायला. चला निघा घरातून माया. सांगो माय काय करा, लेच गडबड आहे बहिणा इथं. कलावती तर थळते नसतेच बहिणा. शांता काकू काय करावं आम्ही? थांब अशा गोष्टी आहेत ना बेटा, शांततेत करायला लागतात. तुम्ही काय उत्तर देऊ नका. ती सासू आहे ना थोडी देळशाही आहे, तर त्या देळशाहीने माणसाले काही शान पण शिकू नाही. त्याला मला लागते आम्ही मूर्ख तुम्ही शहाणे असं म्हणा लागते. मी बॅगाची पिन भरतो, तुम्ही फक्त आता बॅगा धरा. ठीक आहे म्हणा बाप्पा, तुम्ही जसं म्हणसान तसं जातो म्हणा आम्ही, असं काहीतरी म्हणा. मी बराबर काय काढतो, तुम्ही पहा फक्त आता बाई चुकलं बाई ना आमचं. आम्हाला वाटते असं चुकलं म्हणून आमचं. आम्ही राहायला नव्हतं पाहिजे एवढा दिवस. आम्ही आमच्या ननदचं पण करायचं होतं ना, आमचं कर्तव्य आहे. आम्ही आमच्या कर्तव्यापासून चुकलो. माफ करा आत्याबाई. पण आता तुम्ही नाहीच म्हणतात, आता करावं तर काय करा. आम्ही माफी मागू शकतो, याच्यावर काही नाही करू शकत. हो आत्याबाई याच्यावर काही करू शकत नाही बाई. आता आम्ही ध्यान ठेवू, अधिक महिना असो किंवा दिवाळी असो, पहिले आमच्या ननदचं करू बाप्पा. जर ननदचं नाही केलं तर आम्ही काळजीनं वापिसच जाऊ. सुमित्रा हाच मस्त बेस्ट आयडिया आहे. भावजांना घराच्या बाहेर काढायचा. ह्या एक बार चालल्या गेल्या, आमचे भाऊ तर वापिस येते ना माझ्याजवळ. मग मस्त आम्ही परिवार मी पोरगं घेऊन मस्त राहतो या घरात. मी मायबापाचं सगळं घेऊन घेतो मी मायावाल्यास. मायबापाचं करणार आहे मी. या सुना काय आहेत 2 दिवसाच्या 3 टिकले यांनी हाकलून देतो. माया तर बरोबर केलं एकदा. माय कायचं बरोबर केलं बापा. अहो 2 सुना आहेत बाई. ती पोरगी आली म्हटलं अधिक महिन्याला पोरगी आली. किती करावं लागते माय, घराचा खाणं कुठणं किती करावं लागते. लोक काय म्हणतील बाय 2 सुनाले एकसोबत घराच्या बाहेर काढलं. आता तू तर म्हणून राहिली ती सरपंच पदाची लढाई इलेक्शनमध्ये उभी राहतो, हे करतो ते करतो. अशाने त्या गावात किती इमेज खराब होणार. त्या सुना तर चालल्याच जातील. त्या तनूचं मायबाप काय तुला काय गरीब दिसतात काय? दोघी जणी गेल्या ना ह्या देरांजेठाने. तिची माय आणि तिचे भाऊ एवढे चांगले आहेत म्हटलं, मस्त तिला देतील राहिले घर. किराणा दुकान आहे, सगळं आहे त्यांच्या घरी. तुला पुसतील बी नाही. आणि 2 पोरं तिकडचे होऊन गेले की नाही, तिकडचे होऊन जातील येतील नाही. बायका कान भरतील. पाहिलं तुमच्या मायनं आम्हाला घराच्या बाहेर हाकललं, तुमच्या मायनं घराच्या बाहेर हाकललं. अशा म्हणू त्या यादा मिटून टाकतील पुरे. नाता बी सगळे चालत जातील. नातून येतील तिला पाहिले रायशीन भूत बंगल्यात पडून या. पण का हो शांताबाई, मग ह्या बाई रगेल म्हणायच्या. पाहिजे माझ्या पोरीचा अधिक महिना राहिला बाई ना, मस्त गुलछल्ल्या उडवल्या मायच्या घरी. मग कसं करू मी? अशाच करत जाते नाही मी.
अहो माय मध्ये कुटाण्यापेक्षा बरं आहे नाही नाही तर एक बार म्हटलं ना त्यांना नाही जाऊ पहिले हिचं करू तिचं प्रधानच करतील मग जातील. हो बाई ना म्हटलं तर सरी त्यांना. शांताबाई भले ठिकाय माय लोकांच्या घरात घुसायले. नाही नाही सुमे बरोबर बोलली शांताबाई. काय करतो माय ते भाऊ चालले गेले आणि तो हमेशा चालले जातील. हिच्या सासू सासरे अजून कानं भरतील येतीलच नाही ते भाऊ वापिस. हा काही होत नाही शांताबाईचं ऐकू नको. नाही गलत फैसला होऊन जाईल. हा दोघं जण चालला जाते महापोराला अजून बाईकून टाकतील. आता काय करू माय यांना जायला तर म्हटलं आता निघालेही आता तोंडांना आवाज देईन तर अजून अलगच वाटल. शांताबाई काय करू मी आता. थांब जे करायचं आहे मी करतो तू फक्त चुप राहायचो. हो मन फक्त बस झालं मी पाहतो काय करायचं आहे तर. सुना हो कुठे चालल्या माय कुठे चालल्या. शांता काकू आता काय करावं बाईंना चालली मी माझ्या माहेरी. ताईला पण घेऊन जाते. आता काही दिवस आम्ही तिथंच राहू मग बघू तिथं जॉबचं वगैरे काय आहे यांचं तर. आता आत्याबाई म्हणतात राहू नका घरात तर काय करू. मी म्हणतो चला अंदर. हां एवढा बाईने जाऊ द्या पण तुमचंही काम आहे बाई ननदचा अधिक महिना करणं. म्हटलं आता राहिले किती 2 दिवस तुम्हाला जबाबदारी असायला पाहिजेत ना. तुमच्या जबाबदारी तुम्हाला समजल्या ना. हो हो आमच्या जबाबदाऱ्या आम्हाला समजल्या. आता आम्ही पण भान ठेवू. तसं आमचं माहेर आहे तसं कोणा दुसऱ्या लेकबाईचंही माहेर आहे. आम्ही आता गोष्टीची काळजी घेऊ बाई ना. आम्ही लवकर गेलो तर लवकर येत जाऊ. उशिरा गेलो नाही तर मग पहिले आमच्या ननदचा अधिक महिना म्हणा की दिवाळी म्हणा करत जाऊ नंतर जात जाऊ. हा पाय कालावधी झालं की नाही फिक्स म्हटलं त्यांना आता कबूल केलं ना सुनांना की आम्ही पहिले आमच्या ननदचं करत जाऊ नाही तर मग आम्ही लवकर गेलो तर आम्ही लवकर येत जाऊ. इथपर्यंत क्लिअर झालं ना. आता काय टेन्शन घेऊ नको. हां पोरीला घरात जाऊ दे. बरं शांताबाई तू म्हणून राहिली तर त्या रेखीन करतो मी. त्या मायने ठेवतात सगळे लोक ते मी ठेवतो पण यांना खबरदार सांगून दे डबल जर यांना असं केलं ना तर सोडणार नाही आहे. मग पाहिजे म्हणा हां सामना कोणाचा काय म्हणा कलावती सांगाय तुमचा. हो हो मी घेतो गॅरंटी. बस जाय तू आता अंदर सुना येतात अंदर. चला हा परिवार अंदर. मा थँक्यू सो मच काकू. आम्ही आता अधिक महिन्यानं आलो घरी आणि बघा दारातल्या दारातून वापस गेलो असतो पण तुमच्या चालाकीनं आणि तुमच्या सूझबूझनं आणि तुम्ही एकदम जसं सांगितलं त्यामुळे आम्हाला आत्याबाईने घरात घेतलं. आता आमच्या चुका आम्हाला लक्षात आले. आम्ही आता या गोष्टीवर भान ठेवू आणि लक्ष ठेवू. थँक्यू सो मच काकू. शांता काकू खरंच तुम्ही खूप चांगले आहात. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुमच्यामुळे आमच्या सासूबाई समजल्या नाही तर कोणाला समजल्याच नसत्या गेल्या. बरं बाई मला काही म्हणू नका. थँक्यू. आता एका गावात राहतो एका मेंगांची मदत करायच लागते ना. टेन्शन घेऊ नका. जाऊ हा अंदर कामं करा. आणि सर मला बापा ते मी मायको यायला आली ना घरी तर त्यासाठी ते डाळ भाजीचे पानं आहेत ना ते घ्यायला आली वरण करायचं आहे तर. हो कोयल बहिणी आल्या ना आमच्या आधीच पहिले आम्ही निघालो मग त्या निघाल्या. काकू ह्या ना तोळा ना बागेमध्येच आहे फेल. हो मी तोडतं पाय ना मग तुला आणून दिन वरण. काय तुम्हाला आणून दिन बाबा वरण मस्त करते मी टेस्टी. मग हातचं खूप आवडते कोयलला. चला हा तुम्ही अंदर बॅगा घेऊन हात पाय तोंड धुवा आणि फ्रेश व्हा जा. हो शांता काकू. चला ताई. हॅलो नमस्कार मित्रांनो कसे हा मजेत आहे ना. मी पण खूप मजेत आहे. मित्रांनो हे आपलं नवीन चॅनल आहे बरं. हां लक्षात ठेवा आपण या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका. जेही नवीन व्ह्यूवर झाले असतील तर या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानं काही जात नाही हो. तुमचं काय जाते काहीच जात नाही पण आमच्या व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन खूप वाढते. तर आमचं मोटिवेशन वाढवण्यासाठी आणि तुम्हाला अशी नवीन व्हिडिओ बनवून आम्ही टाकण्यासाठी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. पाहत राहा असे नवनवीन व्हिडिओ. हो मित्रांनो शांता काकूच्या या चांगल्या कामासाठी शांता काकूला सपोर्ट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.